ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम। 12 किलोमीटर 14 किलोमीटर तक चले थे। ये साल हम लोग को 20 किलोमीटर के ऊपर चलना पड़ा था और इतना गर्दी देख के हम लोग को इतना अच्छा लगता है सनातन धर्म में। मैं तमिलनाडु से आ रहा है। ठीक है ना, सेकंड ईयर है। हम लोग लास्ट ईयर भी आके गया, ये साल भी आके गया ना, बहुत अच्छा। याची देही याची डोळा आम्ही पाहिला वारी सोहळा। आज ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं जे आहे ते सातारा जिल्ह्यामध्ये आगमन झालेलं आहे आणि आज माऊलींच्या पादुकांना सुद्धा नीरा नदीमध्ये शाही स्नान घालण्यात आलेलं आहे। हे शाही स्नान 3 टप्प्यांमध्ये असतं। पहिला जो टप्पा असतो तो इंद्रायणी नदीमध्ये पादुकांना शाही स्नान घातलं जातं। दुसरा टप्पा लोणंद येथे नीरा नदीमध्ये आणि तिसरा म्हणजे शेवटचा टप्पा हा पंढरपूरला चंद्रभागेमध्ये शाही स्नान पादुकांना घातलेला आहे। याच वारीमध्ये आजचा जो मुक्काम आहे ज्ञानेश्वर माऊलींचा तो लोणंद येथे असणार आहे आणि याच वारीतील काही महिलांशी आपण संवाद साधूया। महिलांकडून काही अभंग आणि त्यांच्यातल्या कलांना जाणून घेऊया। ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम। आपल्या सोबत या वारीमध्ये काही माऊली भेटलेले आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। यातले काही जण तामिळनाडू मधून आलेले आहेत, काही जण नवी मुंबई मधून आलेले आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। काय सांगाल तुम्ही एका म्हणजे वेगळ्या प्रांतातून आलेला आहात, तामिळनाडू मधून आलेला आहात आणि कशी इच्छा झाली वारीमध्ये सहभागी व्हायची? इतना अच्छा लगा है। ये दूसरा साल है हम लोग का। गया साल 12 किलोमीटर 14 किलोमीटर तक चले थे। ये साल हम लोग को 20 किलोमीटर के ऊपर चलना पड़ा था और इतना गर्दी देख के हम लोग को इतना अच्छा लगता है सनातन धर्म में। इतना बड़ी चीज हो रहा है, ये भारत के लिए बहुत अच्छा है। ये आने वाला जो पीढ़ी है उनके लिए बहुत अच्छा रहेगा। आपल्यासोबत काही महिला पण आहेत, आपण त्यांच्याकडून पण जाणून घेऊया। तुमची कितवी वारी आहे? माझी तिसरी वारी। वारीमध्ये सोयी सुविधा म्हणजे महिलांचे काही प्रश्न या सगळ्या संदर्भात कशी असते व्यवस्था? खूप छान असते व्यवस्था, जेवणाची पण व्यवस्था छान असते आणि महाराज आमची खूप काळजी छान घेतात। तुमचा कसा अनुभव आहे वारीचा? मैं तमिलनाडु से आ रहा है। ठीक है ना, सेकंड ईयर है। हम लोग लास्ट ईयर भी आके गया, ये साल भी आके गया ना, बहुत अच्छा। अच्छा है, अच्छा लगते। तुम्ही काय सांगाल? आम्ही नवी मुंबईवरून आले। आमची 4 वर्ष झाले आम्ही महाराजांच्या दिंडीमध्ये सामील होतो। खूप म्हणजे मस्त चांगलं असतं। रामकृष्ण लोणंद हे मध्यवर्ती ठिकाण आहे, पण आळंदी ते पंढरपूर हे मध्यवर्ती ठिकाण आहे। तिथून आता निम्म पंढरपूर राहिलेलं आहे। आणि कसं आहे एकंदरीत अनुभव आणि किती वर्षापासून वारी? माझे जवळजवळ 35 ते 40 37 वर्ष वारी झाली। आता आपण बघतो की आधीच्या काळात सुरुवातीला असं होतं की फक्त वरिष्ठ मंडळी यामध्ये सहभागी होतो। 80% वारकरीचा शेतकरी समुदाय असतो आणि आता तरुण पिढी सुद्धा यामध्ये सहभागी होते। तर काय वाटतं किंवा काय सल्ला द्याल? तरुण पिढीला आता कळायला लागलं हे गरजेचं आहे। तरुण पिढीला गरजेचं आहे ही काळाची आपली प्रथा आपली परंपरा ह्यातूनच सांभाळायला पाहिजेत आपण। या वारीबद्दल बोलायचं म्हटलं तर या ठिकाणी समतेचा एक खूप मोठा संदेश या ठिकाणी आपल्याला वारीच्या माध्यमातून केला जातो। प्रेम, बंधुता आणि समता या तिन्हीचा संगम हा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल। या ठिकाणी कोणताही जातीभेद नाही। या ठिकाणी सर्व वारकरी सर्व म्हणजे इथं कोणी लहान नाही, कोणी थोर नाही। या सुविधाबद्दल आहे ना, आतामध्ये महाराष्ट्र शासनाने तशी सुविधा चांगल्या पुरवलेल्या आहेत। या ठिकाणी शौचालय कुठे असतील, पाण्याचं असतं किंवा या ठिकाणी चांगली व्यवस्था केलेली आहे। आता पावसानं सुद्धा आता थोडंसं म्हणजे आपल्याला उसंती दिली आहे। पाऊस हा गरजेचा आहे। तुम्ही सगळे शेतकरी आहात, तर यावर्षी पाऊस उशिरा झाला त्यामुळे पेरण्यांना उशीर झाला असेल, त्यामुळे त्यांची वारी चुकली। तुमचा काय अनुभव आहे की शेतीचं नुकसान झालंय तर दुबार पेरणीची वेळ आली आहे? आता तसं काही वाटत नाही। आता पाऊस आहे आणि परत गेल्यानंतर 100% पेरणी होणार आणि पीक चांगलं येणार। ही माऊलीची कृपा आहे।